नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्यांच्या स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता सध्या चालू आहे चैत्र नवरात्र आणि या नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाचं रक्षण करणारी कुलदेवी कोणाला कुठली असेल तिथे जाऊन आपण वर्षातून एकदा तरी ते आपल्या कुळदेवीचं म्हणजे आपल्या कुलाचं रक्षण करणाऱ्या देवीचं आपली जगतजननी जी आहे तिचं आपण एकदा तरी दर्शन घ्यायचं आहे. म्हणजे वर्षातून एकदा तरी तिचा मान सन्मान करायचा आहे, तिची ओटी भरायची आहे आणि आपल्याला जिथं तिचं स्थान आहे त्या स्थानावर जाऊन मान सन्मान करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि वर्षातून एकदा हे सगळं तुम्हाला करायचं आहे. हे सगळे ज्यावेळेस तुम्ही करचाल त्यावेळेस तुम्हाला तुमची जी कुलदेवी आहे तिचा आशीर्वाद, तिची कृपादृष्टी जी आहे ती तुमच्या घरावर अखंड राहणार आहे. आणि असं जर आपण तिचा मान सन्मान सगळं जर वर्षातून एकदा जरी आपल्याला दर पौर्णिमेला किंवा दर मंगळवारी करायचं आहे, घरामध्ये सेवा करायची आहेत, दुर्गा सप्तशतीचं पाठ करायचं आहे. जितकं आपल्या कुलदेवीसाठी आपण करू तितकं कमी आहे. आणि इतकं सगळं जर केल्यानंतर जी कुलदेवी आहे आपली ती आपल्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देत नाही किंवा कुठल्याही कामामध्ये अडथळा येऊ देत नाही किंवा घरामध्ये कुठलं कार्य असेल तर त्याच्यामध्ये विघ्न येऊ देत नाही. तर अशी ही आपली आई म्हणजे आपली कुलदेवी जगतजननी आहे आणि तिच्यासाठी आपल्याला वर्षातून एकदा तरी तिच्या मूळ स्थानी जाऊन तिचा मान सन्मान ओटी भरायची आहे. हे सगळं आपल्याला करायचं आहे. तर ज्या वेळेस आपल्या घरामध्ये कुलदेवीची मूर्ती टाक असतं किंवा आपण जो कलश मांडलेला असतो त्याचीसुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. आणि कुलदेवीच्या टाकावर महालक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल तर त्याच्यावर आपल्याला मंगळवारी नाही शक्य झालं तर पौर्णिमे दिवशी ते शक्य झालं नाही तर आपल्याला उद्या अष्टमीच्या दिवशी तरी ही सेवा करायची आहे. तर सेवा काय करायची आहे तर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे किंवा लवंग अर्चन करायचं आहे. कुंकुमार्चन आपण ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे आपल्याला लवंग अर्चन करायचं आहे. तुम्ही ज्या वेळेस तुमच्या म्हणजे कुलदेवीच्या मूर्तीवर लवंग अर्चन करणार आहात त्यावेळेस ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा तुम्हाला जप करत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आणि आपल्या देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला आणखीन एक सेवा सांगणार आहे. ती सेवा म्हणजे आपल्या घरामध्ये आपण भरपूर कष्ट करतो, भरपूर मेहनत करतो, त्याचं फळ आपल्याला भेटत नाही, आपल्याला भरपूर कर्ज झालेला असेल तर त्यावेळेस तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तो उपाय म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्हाला धनलक्ष्मी कुबेर कुंचमची स्थापना करायची आहे. भरपूर जणांना चांगले रिझल्ट आहेत, भरपूर जणांच्या कामामध्ये किंवा व्यवसायामध्ये बरीचशी प्रगती झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा ही सेवा करून बघा. दुसऱ्याच्या सांगण्यावरून नाही तर आपण स्वतः ज्यावेळेस आपला अनुभव घेतो त्यावेळेस आपल्याला स्वतःला हे समजतं. त्याच्यासाठी आपण स्वतः कुठलीही गोष्ट आपलं मन आपल्याला काय सांगतं, आपला आतला आवाज आपल्याला काय सांगतो हे आपण ऐकायचं आहे. त्यांनी हे केलं म्हणून आपण करायचं नाही किंवा त्याला असा फायदा झाला म्हणून आपण करायचे नाही. त्याची सेवा करण्याची पद्धत वेगळी असते, आपली सेवा करण्याची पद्धत वेगळी असते. आणि त्याच्यासाठी आपल्या मनातून आपल्याला सेवा कुठली जी करायची आहे ती आपल्याला आपल्या मनापासून करायची आहे. तर ती सेवा करण्यासाठी तुम्हाला धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा म्हणजे घरामध्ये तुमच्या स्थापना करायची आहे. त्याची दर शुक्रवारी तुम्हाला छान पूजा करायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही पूजा कराल त्यावेळेसच तुम्हाला रिझल्ट येणार आहे. तर ह्या दोन्हीही ऑर्डर आज अर्जंटमध्ये द्यायच्या आहेत आणि हे आहेत मुंबईच्या, दोन्ही पण मुंबईच्या आहेत. तर दोघींचे पण एक कुंचम आहे आणि अष्टलक्ष्मी दिवासुद्धा आहे. आणि बऱ्याच आपल्या ज्या ताई मैत्रिणी बहिणी आहेत त्यांची एक रिक्वेस्ट मला खूप दिवसापासून होती आणि मी त्याच्यासाठी सुद्धा भरपूर प्रयत्न केला पण मला ती वस्तू सापडतच नव्हती. आणि ती वस्तू म्हणजे पांढरीची काठी. तर पांढरीच्या काठीसाठी मी इतका शोध घेतला, इतक्या जणांना विचारलं, भरपूर जणांना विचारलं पण ती पांढरीची काठी आणि पांढरीचा मणी जो असतो तो मला कुठेही मिळालेला नाही.
पण अचानक स्वामी समर्थाची कृपा मला आज पांढरीच्या काठी जी असते ती भरपूर म्हणजे क्वांटिटीमध्ये मिळालेली आहे. आपण ज्या वेळेस व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपला कुठलं नोकरीच्या ठिकाणी किंवा आपण कुठे गावाला जाणार असाल तर म्हणजे ह्याचे भरपूर फायदे आहेत. जे फायदे लेडीजला माहीत आहेत त्याच्यामुळे त्यांनी भरपूर जणांनी सांगितलं होतं आम्हाला काहीही करा पण आम्हाला पांढरीची काठी पाहिजे. तर बघा मी पांढरीची काठी इथं आणलेली आहे. आणि आता धनलक्ष्मी कुबेर कुंचमच्या समोर आपल्याला एक तरी तुपाचा दिवा रोज लावायचा आहे. तुम्हाला मोठा शक्य नाही तर तुम्ही एकदम छोटा दिवा लावा. अगदी 10 मिनटं चालला तरीसुद्धा चालतो. तर एकदम एक 10 मिनटं चालणारा दिवा, एक अर्धा तास चालणारा दिवा आणि एक तास चालणारा दिवा असे बरेचसे दिव्याचे म्हणजे वातीचे सुद्धा प्रकार आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो परवडेल तो आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या लक्ष्मी मातेच्या समोर लावायचा आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करता त्यावेळेस तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदया हा मंत्र म्हणायचा आहे. हा जर तुम्हाला मंत्र म्हणणं शक्य नसेल तर ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया हा मंत्र तरी तुम्हाला नक्की म्हणायचा आहे. आणि हा 108 वेळेस म्हणायचा आहे. तर हा 108 वेळेस कधी म्हणायचा आहे तर तुम्हाला उद्या सकाळी किंवा दिवसभरामध्ये कधीही संध्याकाळपर्यंत 2 खाऊची पानं घ्यायची आहेत आणि त्या खाऊच्या पानावरती दिवा लावायचा आहे. आणि तुमची कुठली इच्छा असेल तर ती तुम्हाला इच्छा बोलायची आहे. आणि 108 लवंग घ्यायचे आहेत. तुम्ही कुलदेवीच्या टाकावर करू शकता किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीवर करू शकता किंवा आपली कुलदेवीच्या मूर्तीवर सुद्धा हे तुम्ही लवंग अर्चन करू शकता. तर आपल्याला हे लवंग घ्यायचे आहेत आणि लवंग एक लवंग आपल्या हातामध्ये घेऊन ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणत तुम्हाला ते जे लवंग तुम्ही हातामध्ये 108 घेतलेले आहेत त्या लवंग तुम्हाला महालक्ष्मीच्या समोर म्हणजे पानाची विडे 2 पानं एकत्र ठेवलेले आहेत आणि दिवा लावलेला आहे ते दिव्याच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे. आणि रोज घरातल्या प्रत्येकाने ती एक लवंग खाऊन संपवायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला उद्या ही अष्टमीची सेवा करायची आहे. आणि ही सेवा खूप चांगली आहे, खूप प्रभावशाली आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी श्री सूक्ताचं एक तरी पठण नक्की करा किंवा महालक्ष्मी अष्टक एकदा तरी म्हणायचं आहे किंवा महालक्ष्मी स्तोत्र जे शक्य असेल ते तुम्हाला दिवसभरामध्ये पण उद्या महालक्ष्मीची सेवा ही करायचीच आहे. आणि आपल्या कुलदेवीला सुद्धा कुंकुमार्चन किंवा लवंग अर्चन करायचं आहे. पण आपल्या लक्ष्मी कुंचनला सुद्धा ही सेवा तुम्ही नक्की करायची आहे. पण ज्या वेळेस तुम्ही ही सेवा करचाल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला रिझल्ट येईल. आणि पांढरीची काठी ज्या ताईंनी सांगितली होती त्यांनी फक्त व्हॉट्सअपला हाय पाठवा. मी तुम्हाला पांढरीची काठी तुमच्या नाव टाकून पॅकिंग करून ठेवते आणि ज्या वेळेस तुमची परतची ऑर्डर असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ती नक्कीच भेटून जाईल. तर आपल्याकडे पांढरीची काठी आता भरपूर प्रमाणामध्ये आलेली आहे आणि पांढरीच्या काठीचे सुद्धा भरपूर उपयोग आहेत. आणि आपल्याला ते पांढरीची काठी आपल्या घरामध्ये असणं ते सुद्धा खूप चांगलं असतं. आणि विष्णू शंख किंवा विष्णू चक्र आपल्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी ही दोन्ही वस्तू आपल्याला आपल्या कुंचममध्ये टाकायचे आहेत किंवा एखादी पुडी बांधून आपल्याला आपल्या घरामध्ये, आपल्या खिशामध्ये, आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, गल्ल्याच्या ठिकाणी कुठेही तुम्हाला ती ठेवायचं आहे. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये अगोदर धनलक्ष्मी कुबेर कुंचमची स्थापना करायची आहे. तुम्ही एकदा धनलक्ष्मी कुबेर कुंचमची स्थापना करून बघा, तुम्हाला काय रिझल्ट येईल तुम्हाला घरामध्ये स्थापना केल्यानंतरच कळेल. अगोदरच मला ही फरक पडेल का, मला हे असं होईल का, मला तसं होईल का, जर तुम्ही निगेटिव्ह विचार जर मनामध्ये आणत राहिलात तर त्याचा तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. तुम्ही मनातून सेवा करा, भक्तीने सेवा करा. अगदी तुम्ही 2 रोज फुलं वाहिलीत आणि एक दिवा लावलात किंवा साधी अगरबत्ती जरी ओवाळीत तरीसुद्धा जी आपली लक्ष्मी माता आहे ती तुमच्यावर प्रसन्न होणार आहे.
आणि ही पूजा झाल्यानंतर तुम्ही एकदा श्री सूक्त किंवा लक्ष्मी अष्टकचं पठण करायला विसरू नका. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. गोड शिरा करा किंवा मखाण्याची खीर किंवा आपलं तांदळाची खीर, शेवयाची खीर, शाबूची खीर, कुठलीही प्रकारची खीर करा. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं केशराच्या 2 तरी काड्या टाकायच्या आहेत आणि उद्या आपल्या लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. खिरीचा नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला आपल्या लक्ष्मी मातेची आरती करून घ्यायची आहे. आपल्या स्वामी महाराजांची आरती करून घ्यायची आहे. तर उद्या अष्टमी असल्यामुळे अष्टमीच्या दिवशी तुम्हाला ही सेवा नक्की करायची आहे आणि ही सेवा करून बघा. तुम्हाला काय लाभ होईल ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. तुमचं कितीही मोठं कर्ज असेल, तुमचं कितीही मोठी तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचण असेल तर ती संपल्याशिवाय राहणार नाही. पण ती संपण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कुबेर कुंचमची, धनलक्ष्मी कुबेर कुंचमची स्थापना करायची आहे आणि आपल्या भगवान श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.